आषाढी एकादशी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात वाहन न्यायला जिल्हा प्रशासनाने मनाई केली आहे। कालपासूनच हा आदेश लागू झालेला आहे। त्यामुळे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंदिरापर्यंत पायी चालत जात आदेशाचं पालन केलेलं आहे। चौफाळा ते मंदिरापर्यंतचा रस्ता वाहन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय। व्हीआयपींच्या वाहनांचा पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना धक्का लागत असून त्रास होतोय आणि याचीच गंभीर दखल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतलेली आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। आषाढी यात्रेची लगबग सुरू झालेली आहे, त्यामुळे पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी वाढत आहे। यंदा पहिल्यांदाच आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार प्रशासनाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये वाहन प्रतिबंधित झोन केलेला आहे। नो व्हेइकल झोनच्या माध्यमातून आता या ठिकाणी कोणतीही चारचाकी वाहनं मंदिराकडे सोडली जाणार नाहीत। आपण बघतो हा चौफाळ्याचा परिसर आहे आणि इथूनच सगळी वाहनं ही मंदिराकडे दर्शनासाठी जात असतात। त्यामुळे हे जे वारकरी दर्शनाला चाललेले असतात त्यांना या वाहनांचा त्रास होतो, भाविकांना या वाहनांचा धक्का लागतो आणि या वाहनांच्या गर्दीमुळे भाविकांना चालणं मुश्किल होते। याबाबतची दखल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतलेली आहे। त्यांनी प्रशासनाला सक्त आदेश दिलेले आहेत की श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर नो व्हेइकल झोन म्हणून जाहीर करावा। त्या पद्धतीचा आदेश काल निघालेला आहे। चौफाळ्यापासून संत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत आणि तिथून महाद्वार चौकापर्यंत हा नो व्हेइकल झोन असणार आहे। कालपासून 25 तारखेपर्यंत पहाटे 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत या ठिकाणी वाहनं सोडली जाणार नाहीत, तर 26 तारखेनंतर 10 जुलैपर्यंत 24 तास या ठिकाणी नो व्हेइकल झोनचा आदेश अंमलात असेल। यामुळे भाविकांना या रस्त्यावरून चालत जाणं सुखकर होईल, कोणत्याही वाहनाचा त्रास या भाविकांना होणार नाही। यामध्ये सर्वसामान्य भाविकांची वाहनं असतील आणि व्हीआयपी वाहनं असतील यांचा सुद्धा समावेश केलेला आहे। यंदा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवल्यामुळे वारकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर।